नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. हे बघा सकाळ सकाळचं वातावरण, आता ऊन पडायला लागलं त्यामुळे भारी वाटतंय. बाहेर जारची गाडी आली आता जार देण्यासाठी. ह्या दोघी बोलत उभा राहिल्या त्या. आता म्हटलं मी देवपूजेची भांडी काढली ती घासायला. आता देवपूजेची भांडी एकदा घासली म्हणजे पुन्हा 8 दिवस काय टेन्शन नसतं. मग आठवड्यातनं जर गुरुवारी मी भांडी घासते. तर आता गुरुवारचं काय मला झालेच नाही भांडी घासायचं, त्यामुळे आता मी घासायला लागल्या भांडी बघा. आता भांडी घासायचं म्हणजे 1 तास जातो ती भांडी घासायचं. तांब्याची भांडी सगळी येते त्यामुळे ती घासायला उशीर लागतो. तर ह्याला बघा पाणी प्यायचं होतं म्हणून हे आलं आहे बघा पाणी प्यायसाठी. आणि तांब्याची भांडी घासायला लागलं की, आणि ही तर भांडं घासायचं म्हटलं की नकोच वाटतं देवाचं भांडं. आणि भांडं ही असं तांब्याचं भांडं असं घाण होतं काय बोलायचं काम नाही. 8 दिवसात डाग पडते ते एवढं त्या भांड्यावर की ते घासायचं म्हटलं तरी नको नको वाटतं एवढं डाग. आणि ती व्यवस्थित निघोस तर मन शांत राहत नाही. व्यवस्थित घासून झाल्यावर मग ते बरं वाटतं. आणि ती सगळी देवाची भांडी आता माझे घासून झाले ते. आता हे एक भांडं राहिले माझं घासायचं. हे भांडं घासलं की मग देवपूजा करायलाच वर जाणार आहे मी. कारण वर आमचं देवार असल्यामुळे वरच जायला लागतं देवपूजा करायला. आणि ही भांडी वरनं खाली करायला म्हणून एकदाच घासते आठवड्यातनं. धुवून ठेवलं म्हणजे स्वच्छ राहतं. पण डाग पडते ते त्यामुळे लई खराब होतं ते भांडं. तर हे बघा माझे देवाची भांडी सगळी घासून आणली ती वर. लागलीच तेल घेऊन आली, लागलीच पाणी पण घेऊन आली आणि फुलं पण घेऊन आली. पुन्हा खाली वर करायला नको म्हणून सगळं साहित्य आणून मी एकदमच वर ठेवते, त्यामुळं खाली वर करायला नको. हे बघा माझ्या नारळाला कोंबाला आहे त्यामुळं दुसऱ्या कळशीत मी हा नारळ ठेवते, कारण पाणी त्याला पुरावं म्हणून. आता नारळ न्यायचा आहे पण मार्गशीर्ष महिन्यात लावणार आहेत म्हणून ठेवला आहे न्यायचा. आणि हा दुसरा माझा तांब्या बघा मांडलेला आहे. हे आता देवपूजा करायची आहे बघा. आता देवपूजा करायला लागलं म्हणजे पटकीना देवपूजा करून घ्यायची. झाली बघा माझी आता देवपूजा करून. कारण मी व्हिडिओ माझा मीच करते, व्हिडिओ करते त्यामुळं मला ते सगळं दाखवता येत नाही आणि व्यवस्थित शूट पण करता येत नाही. त्यामुळं ती देवपूजा करताना मी काय दाखवली नाही. तर हे बघा देवपूजा केल्या, देवारा कसा दिसते भारीपैकी आणि देव पण कसं दिसते ते बघा भारी. कारण हा बघा आता देवपूजा एकदा झाली की मग बाकीची खालची कामं करायला मी रिकामी येते. तर ह्याला नाश्त्याला अंडं शिजवलं, पण ते अंडं खाताना पण नाटकं बघा किस्ते करते. नाटकं करून झाले की त्याला आंघोळ घातली. आंघोळ करून एकदा घेतली का नाही मग ते असं शांत बसत नाही. त्याची आत्तू नाही असते त्यामुळे ते माझ्याकडे मेकअप चालू आहे त्याचं. ते आता मेकअप करायला तरी सारखा म्हणतो आहे माझी आत्तू. म्हणलं आत्तू गेल्या गावाला. आणि एकदा धरला का नाही तर तो बसतो, नाही तर पुन्हा मग सारखं त्याच्या मागं पळायला लागतं. मग राहिलं की एकदा राहतंच. डोक्याला तेल लावायचं राहिलं की मग 4 वाजेपर्यंत तसंच राहतं, लावूनच देत नाही. त्यामुळं त्याचा मेकअप झाला का नाही की बाकीचे कामाला रिकामी होते मी. एकदा मेकअप करून झाला, आता मेकअप झाला आहे बघा. आता त्या पप्पाच्या मागं लागला आहे. पप्पा बाहेर बसला आहे पण त्याला त्याचं लक्ष नाही माझ्याकडं. सगळं बाहेरच लक्ष आहे, पप्पा जातो आहे का, पप्पा मला नेतो आहे का नाही. तर आता आवरून झालं आहे बघा. आणि कसा लागला आहे बघा नुसता. त्याला असं वाटतं की मला पटकीनं माझं आवरलं की मला पटकीनं नेवावं फिरायला. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.